रोज सकाळ संध्याकाळ झाली की भाजीला काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि आता तर असं झालं आहे ना की पावसाळ्यामध्ये ना एवढे किडे असतात भाजीपाल्यांमध्ये, त्याच्यात फवारणी पण एवढी केली जाते ना, तर म्हणजे ना काय घ्यावं आणि काय खावं ना हेच कळत नाही लवकर. तर घरामध्ये पालक होती, म्हटलं चला आता पालकपुरीचाच बेत बनवूयात, म्हणून पालकपुरी बनवली मी मस्तपैकी. आणि ही जी चपाती जी आहे ना, ती सकाळची एक चपाती होती, ती तेल पण गरम होतं, म्हटलं की त्याला तळून बघूयात. आणि ना खरंच खूप कुरकुरीत लागली, टेस्टी. आणि दुसऱ्या दिवशी आमची गौराबाई जी आजारी पडली ना, आणि तिला स्कूलला जायचं होतं की मम्मा मला स्कूलला जाऊ दे म्हणून रडायचं काम चाललेलं होतं. तिला पहिले मी ना डॉक्टरकडे नेऊन आणलं, कारण की ती खूपच डाऊन झाली होती. नंतर आहे ना घरी आल्यानंतर तिला पहिले ना खाऊ पिऊ घातलं. मेन म्हणजे खरं तर आपली मुलं जेव्हा आजारी पडतात ना, तेव्हा सगळं घर आजारी पडतं, कुठेच कोणाचं काही लक्ष लागत नाही. आणि हिला मी ना जबरदस्ती खाऊ घातलं, कारण की खातच नव्हती. आणि औषधं घ्यायला एवढे नाटकं केली ना, बिलकुल तोंड उघडत नाही, नको 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 म्हणून तोंडालाच हात लावलेला असतो नाही कंटिन्यू. त्याच्यानंतर तिला मी औषधं वगैरे दिले, मस्त खाल्लं पिल्लं आणि नारळ पाणी दिलं. त्याच्यानंतर एवढी काय फ्रेश झाली ना, त्याच्यानंतर माझी ओढणी घेऊन ना मस्त खेळायचं काम चाललं होतं. मला म्हणते मम्मा मी ना आजीबाई म्हणली मला ठीक. आणि तिला जेव्हा फ्रेश वाटलं ना, तेव्हा मला कुठं जेव्हा समाधान झालं. त्याच्यानंतर म्हटलं की चला आता वरती बसवा, मला फरशी बसायची, म्हणून पोरगी बघा कुठे जाऊन बसली आहे. आणि तिला आता स्कूलची एवढी सवय झाली आहे ना, की आणि आर्य स्कूलला गेलेली होती आणि ती घरी होती ना, म्हणून तिला इतकं बोर होतं ना की मला म्हणते की मम्मा मला स्कूलला जाऊ दे. आणि आम्हाला आहे ना पंढरपूरचा प्रसाद आला होता घरी, ये ना माझ्या फ्रेंडने दिलं. आणि संध्याकाळी परत एकदा औषध घेण्यासाठी आमचे नाटकं चालू झाले होते की ना, म्हणजे अगदी तोंडाला हात लावून ना तोंडच उघडायचं आणि फक्त रडत बसायचं. आणि असे 2-3 दिवस आमचे असे आजारपणामध्ये गेले. दुसऱ्या दिवशी फ्रेंडशिप होता, म्हणून आम्हाला एका आमच्या फ्रेंडकडे जायचं होतं. स्वीटच्या दुकानामध्ये गेलो आणि ह्या दोघींचं वेगळंच चाललेलं होतं. आणि स्वीटच्या दुकानाच्या बाहेर ना एका लेडीजने अशी ना मस्त छान झाडं घेऊन चालली होती, एवढे सुंदर फुलं होते ना. त्याच्यानंतर आर्या पण मस्त घरामध्ये रमली होती खेळत वगैरे. आणि असा काहीसा आमचा सुंदर दिवस गेला. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.